श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या दिव्यत्वाच्या शोधात या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे. सर्वजण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करतात. मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे, कधी करावे आणि तर 5व्या गुरुवारी अमावस्या आली आहे, तर या व्रताचे उद्यापन केले तर चालते का, कसे करावे याबद्दल सविस्तर अशी चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. महालक्ष्मीचे जे व्रत आहे त्याचे उद्यापन योग्य पद्धतीने केले तरच त्याचे आपल्याला फळ मिळत असते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत करत असतो आणि त्याची अगदी मनोभावे पूजा करत असतो. तर या व्रताचे योग्य पद्धतीने जर उद्यापन केले तरच त्याचे आपल्याला पूर्णपणे फळ मिळते, नाहीतर आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. महालक्ष्मी व्रत जे असते ते आपण मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी करत असतो. महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. पण या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने त्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने या व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार 11 जानेवारी 2024 रोजी असणार आहे. तर अमावस्या ही बुधवारी 10 जानेवारीला 8:11 लागणार आहे आणि गुरुवारी 11 तारखेला सायंकाळी 5:27 आहे. अमावस्या ही काही कोणतीही वाईट गोष्ट नाही आहे, हे पहिले तुम्ही सर्वजण समजून घ्या. दिवाळीमध्ये देखील आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्या काळातच करत असतो. त्यामुळे अमावस्या दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायला सुद्धा काहीही हरकत नाही. तुम्ही अगदी निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता आणि उपवास पूजा सुद्धा करू शकता आणि सायंकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास सोडायचा असतो. आतापर्यंत 3 गुरुवार झालेले आहेत. 4 जानेवारीला 4था गुरुवार असणार आहे आणि 11 जानेवारीला 5वा गुरुवार असणार आहे आणि 5व्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण 4 गुरुवार करून उद्यापन करणं खरं तर चुकीचं आहे. कारण मार्गशीर्ष व्रत हे शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करावे असा नियम आहे. त्यामुळे शक्य झालं तर 5व्या गुरुवारी अमावस्या असली तरीही तुम्ही उद्यापन करावे. जर काही अडचण आली असेल तर आपण दुसऱ्या व्यक्तीकडून पूजाविधी करून घ्यावी आणि उपवास मात्र फक्त तुम्ही करावा. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटी भावना महत्त्वाची आहे. आपल्याला या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन कसं करायचं ते पाहूयात. या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून अगदी तशीच पूजा मांडणी आपल्याला करायची आहे ज्या आपण इतर गुरुवारी मांडतो तशी. त्याचप्रकारे कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचे उद्यापन. ठीक आहे. उद्यापनासाठी तुम्ही 5, 7 किंवा 11 सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना, कुमारिकांना देवी स्वरूप मानून त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य करावे. सर्वात आधी त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे. त्या सुवासिनींना आपण देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा करायची असते. त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे. पाय वगैरे जर नाही धुतले तरी चालतील. शेवटी आपली इच्छा आणि भावना महत्त्वाची, हे फक्त लक्षात ठेवा. आपल्या घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपण आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकतो. काही वाण देऊ शकतो, शृंगारयुक्त वस्तू देऊ शकतो, कंगवा, आरसा, मेहंदी, टिकली किंवा एखादे केशरयुक्त दूधसुद्धा तुम्ही देऊ शकता. महालक्ष्मी व्रत कथेचे पुस्तक, त्यावर पान सुपारी, एखादे फळ, फूल प्रसाद म्हणून द्यावा. तुम्हाला जमले तर स्त्रियांची खणा नारळांनी ओटी भरावी. ही झाली उद्यापनाची माहिती. दुसऱ्या दिवशी श्रीफळ आपण खरं तर लक्ष्मी स्वरूप मानलं जातो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पूजेमधील नारळ न फोडता तो पाण्यामध्ये विसर्जन करा आणि जी घराची गव्हाची किंवा तांदळाची रास असते ते पक्ष्यांना घालावे. धान्य तांब्यातील पाणी हे घरात सर्वत्र शिंपडावे. निर्माल्य तुम्ही टाकून देऊ शकता. जो नैवेद्य आहे तुम्ही स्वतः व घरातील सर्वजण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. अशा साध्या पद्धतीने आणि शुद्ध भावनेने आपण उद्यापन करायचे आहे. शेवटच्या गुरुवारी अमावस्या असली तरी आपण उद्यापन करण्यासाठी असा कुठलाही संभ्रम मनात आणू नये, हीच इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.